कोणतंही टार्गेट इथे सेफ टार्गेट नाही आजच्या दिवसामध्ये. संपूर्ण अशा मॅचेस पाहिल्या. 12 बॉल 12ची मॅच कालच्या दिवसामध्ये सुर्वे टायगर या टीमच्या बाजूने गेली नाही असा हा इतिहास राहिला या मैदानावरचा. इथे ऑन ड्राईव्ह केला, एक धाव तिथे आले, चिकी सिंगल कंप्लीट करण्यात यश प्राप्त झाले विवेक शिंदे यांना. लागोपाठच्या 2 बॉलवरती सिंगल धाव आलेले आहेत. दोन्ही खेळाडूंना पॉवर प्लेच्या षटकामध्ये मी म्हणेन हात खोलू दिले नाहीत आणि मोठ्या फटक्यांपासून वंचित देखील ठेवलेले आहे. ऋषी काटेचा धारदार तिकट मारा सातत्यपूर्वक पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहायला मिळतोय. किशोर काटेचं चांगलं षटक हाताळलं आतापर्यंत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धीरज भोईर आणि विवेक शिंदे यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी करत असताना 2 बॉलवरती फक्त 2च धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा सज्ज होते गोलंदाज किशोर काटे. यावेळेस 5 शफल झाले. चांगला स्ट्रोक फाईन लेगला खेळला. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल शेवटच्या क्षणाला सीमारेषा ओलांडतोय. मितील धावा 4 चौकार. काय जबरदस्त फटका खेळलाय. फ्रंट फुटला आले. बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय आणि त्यानंतर मात्र बॉल पाठवलाय फाईन लेग रिजन सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी आणि या मॅच मधील पहिला चौकार धीरज भोईर ऑल इंडिया आयकॉनच्या बॅटमधून आलाय. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी वीर मराठा बोरणे या टीमच्या माध्यमातून ऑल इंडिया म्हणून आजच्या दिवसामध्ये ज्यांचा खेळ आपण पाहिला, अमित नाईक, अगदी ज्यांचं क्रिकेट जर पाहिलं तर ISPL अगदी ग्रामीण भागामधून सुरुवात झाली, संपूर्ण रायगड परिसर दणाणून सोडला आणि तदनंतर जर पाहिलं तर टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील एक मोठी स्पर्धा अर्थातच ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील गेली 2 वर्ष सातत्याने चमक दाखवणारे खेळाडू अमित नाईक यांचा स्वागत सन्मान मुख्य व्यासपीठावरती आपण करत आहोत. एक गुणवंत, प्रतिभावंत आणि संयमी खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला सातारा प्रीमियर लीग या स्पर्धेच्या माध्यमातून वीर मराठा बोरणे या टीम मधून ऑल इंडिया आयकॉन म्हणून ज्यांचा खेळ आपण आजच्या संपूर्ण दिवसभरामध्ये पाहिला ते ऑल इंडिया आयकॉन अमित नाईक यांचा सन्मान व्यासपीठावरती संपन्न होत आहे. त्याचबरोबर मैदानाच्या दिशेने वळूया. आणखीन एक धीरज भुईरच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका आला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले आणि हा देखील बॉल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. लागोपाठच्या 2 बॉलवरती 2 मोठे प्रहार आलेत आणि प्रेशा 11 टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले. प्रथमतः बॅटिंग करत असताना तब्बल 11 या अंकावरती 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धीरज भोईर ग्रामीण क्रिकेट नवी मुंबईचं तुम्ही घ्या, त्यामध्ये चमकदार कामगिरी सध्याच्या घडीला धारावे गाव मच्छिंद्र स्मृती धारावे या टीमच्या माध्यमातून अनेक वर्ष सातत्याने खेळत राहिलेला खेळाडू धीरज भोईर यावेळेस चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. थोडेसे सफल झाले. ऑफस्टिकच्या बाहेर जाऊन फटका खेळण्याचा प्रयत्न केला परंतु कोणती धाव मात्र या बॉलवरती मिळत नाही. चांगली गोलंदाजी किशोर काटे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 11 धावा. सातारा प्रीमियर लीग 2026 हे दमदार पर्व आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, प्रेक्षकांनी मात्र पसंतीदा केलेली स्पर्धा म्हणजेच सातारा प्रीमियर लीग. यावेळेस रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, सरळ बॅटने धावा येत होत्या परंतु या बॉलवरती काहीतरी वेगळ्या शॉटचा इथे वापर करण्यात आला परंतु गोलंदाज मात्र यशस्वी राहिलाय. अगदी बरोबर आहे. सुचितचा फटका खेळण्यासाठी गेले होते. दुधारी तलवार वापरली होती. लगा तो आबाद नाही तो बरबाद. परंतु पॅडवरती हा बॉल आदळलाय आणि याही बॉलच्या पाठीमागे धाव मिळणार नाहीये. 2 चौकार आल्यानंतर किशोर काटेने देखील कमबॅक केले आणि पुन्हा एकदा तो चांगल्या लय मध्ये येताना पाहायला मिळतोय. किशोर काटेसाठी काहीसे नकारात्मक बॉल जरूर राहिले परंतु तदनंतर मात्र कमबॅक करून देणारी गोलंदाजी किशोर काटे यांची आपल्याला पाहायला मिळते. खुला टाकलाय बॉल. या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न परंतु विवेक शिंदे यांनी मात्र नकार दर्शवलाय. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर 11 धावा धावफलकावरती. तुषार सर, या मॅच मध्ये किती धावांचं टार्गेट दिलं जाईल, काय प्रेडिक्शन असेल या मॅचच्या दरम्यान? अगदी बरोबर आहे परंतु शेवटचा बॉल यॉर्कर टाकला होता आणि आपल्या भाग्यातील अस्त्र त्यांनी बाहेर काढलं होतं आणि ज्याबद्दल तुम्ही चर्चा केली की संध्याकाळच्या सत्रामध्ये टार्गेट मी म्हटलं ना तर या मैदानावरती 60 ते 65 धावांचं टार्गेट तुम्हाला संध्याकाळच्या सत्रामध्ये ठेवावं लागेल. त्याच वेळेला त्या धावांना बचाव करता येईल. दुसऱ्या डावामध्ये एका षटकाचा खेळ समाप्त झाला. 11 धावा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. धीरज भोईरने 6 बॉलमध्ये 9 बनवलेत. विवेक शिंदेने 1 बॉलच्या पाठीमागे 1 बनवले. धीरज भोईर ऑल इंडिया आयकॉन आहे आणि विवेक शिंदे जिल्हा आयकॉन आहे प्रेशा 11 टीमचे. प्रेशा 11 पारंबे यांनी दोन्ही आयकॉन खेळाडूला आघाडीला आणले आणि त्याचबरोबर दोन्ही टीम मधील आयकॉन खेळाडू पाहिले तर ऑल इंडिया आयकॉन अगदी नवी मुंबई ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे सितारे एका बाजूला राहुल शेट्टी, घनसोली गावाचं क्रिकेट घ्या आणि सध्या घनसोली प्रीमियर लीग अगदी विनर राहिला
घनसोली प्रीमियर लीगचा डे नाईट स्पर्धेमध्ये चांगली कामगिरी राहुल शेट्टीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. दुसरीकडे धीरज भोईर अनेक खुल्या गटातील स्पर्धेचा एक दांडका अनुभव असणारा खेळाडू, अगदी जशाच तसे खेळाडू दोन्ही टीममध्ये आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीसाठी गणेश कदम आले तर वाकी गावचे आणि सातारा जिल्ह्यातील एक प्रतिभावंत अष्टपैलू खेळाडू म्हणून गणेश कदम यांच्याकडे पाहिलं जातं. गोलंदाजीसाठी दुसरं षटक मार्गस्थ गणेश कदम तयार. यावेळेस पाच विकेटचा फटका खेळायचा होता. सरळ बॅटने धावा येत नाहीयेत तर दुसऱ्या उलट्या बॅटचा वापर करून धावा घेण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी बरोबर आहे. संध्याकाळचं सत्र आहे, धावा जमवाव्या लागतील. प्रथमतः बॅटिंग तुम्ही करताय तर तुमच्याकडे धावा असणं गरजेचं आहे आणि पहिलाच बॉल विवेक शिंदे खेळत असताना स्विचिटचा फटका खेळत होते. बॅटचा संपर्क झाला परंतु अगदी फर्स्ट स्लिपमध्ये हा बॉल थांबवला देखील. आणखीन एक चांगला चेंडू हाताला. गणेश कदम यांचं कौतुक करेन कारण की सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये 11 धावा आल्या परंतु या दोन्ही बॉलवरती एकही धाव नाहीये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला धावा कराव्या लागतील कारण की इथून पुढे तुमचा एक फ्लाइंग स्टार्ट जर तुमच्या टीमला द्यायचा असेल तर पॉवर प्लेच्या 2 षटकामध्ये धावा येणं अपेक्षित आहे. बॅटिंग करणाऱ्या प्रिशा 11 पारंबे या टीमच्या माध्यमातून. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉलला उडवलंय इनफिल्डच्या वरून. कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल सीमारेषा पार. मिळतील धावा 4 चौकार. फटका जबरदस्त खेळला होता. बॅकफुटला गेले होते. अप्पर कट खेळला आणि बॉल पाठवलाय डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी विवेक शिंदे जिल्हा आयकॉन त्यांच्या बॅट मधून आलाय. एक जबरदस्त चौकार, संघर्षाचा चौकार मी म्हणेन. धावा येत नव्हत्या, आता धावा यायला सुरुवात झाली. पण सुरुवातीचे 2 बॉल प्रश्नार्थक राहिले परंतु तिसऱ्या बॉलवर ते उत्तरार्थ चांगला फटका आपल्याला पाहायला मिळते. विवेक शिंदे यांच्या बॅटमधून जे रुदे गावचे आहेत आणि वाकी गावचे गणेश कदम गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा दाखल होत आहेत. यावेळेस चांगला स्ट्रोक ऑन साईडला आपल्याला पाहायला मिळते. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. अगदी डीपमध्ये येऊन बॉलची फेकी करतील. फक्त एकच सिंगल. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अगदी हा बॉल जर पाहिला तर ओव्हर पिच बॉल होता. फक्त या बॉलला दिशा दिली. बॉल संध्याकाळच्या सत्रामध्ये ट्रॅव्हल होत नाही आणि त्याच कारणाने फक्त एकच धाव या बॉलच्या पाठीमागे मिळाले. अगदी टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून या स्पर्धेचं संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळते. खूप चांगलं कॅमेरावर क्वालिटी क्लिअरिटी असणारा यूट्यूब वाहिनीने टेनिस बॉल क्रिकेट जर कोणत्या वाहिनीनं सुरुवातीला दाखवलं असेल तर ती टेनिस क्रिकेट .in ही वाहिनी आणि संतोषजी नाणेकर यांनी सुरुवातीला केलेला एक छोटासा प्रयत्न आणि तदनंतर मात्र भरपूर सारी मेहनत घेतली आणि टेनिस बॉल विश्वामध्ये आपल्या नावाचा एक ब्रँड त्यांनी तयार केला आणि याच ब्रँडच्या माध्यमातून आज सातारा प्रीमियर लीग ही स्पर्धा सलगच्या दुसऱ्या पर्वामध्ये टेनिस क्रिकेट .in या वाहिनीच्या माध्यमातून दाखवली जाते. अगदी बरोबर आहे कारण टेनिस .inच्या माध्यमातून छोटीशी सुरुवात केली आणि आता ती मात्र प्रत्येक महाराष्ट्रामध्ये चर्चेमध्ये असणारी ही वाहिनी आहे. अगदी आमचे कॅमेरामन रोहित नाणेकर यांचं देखील कौतुक करेन कारण की कॅमेरामन एवढे चतुर आणि चालक आहेत की ज्या वेळेस संधी मिळेल त्या वेळेस अगदी आमच्या फॅनच्या हवा घेण्यासाठी खाली बसतात परंतु जसा बॉल मारला त्यानंतर लगेचच कॅमेरावर ही कॅमेरामनची भूमिका रोहित नाणेकर यांचं खऱ्या अर्थानं कौतुक करेन. खूप चांगला कॅमेरा वर्क आपल्याला पाहायला मिळतोय आजच्या दिवसामध्ये. संघाची धावसंख्या 18 या आकड्यावरती 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. शेवटचा बॉल स्विचचा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील केली जाते आणि फलंदाज लेग बिफोरच्या स्वरूपामध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. पहिला धक्का टीम प्रिशा 11 पारंबे या टीमला. मोठी विकेट मिळते श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्स या टीमला कारण फुलटॉसचा बॉल होता. मोठा फटका खेळण्यासाठी गेले होते परंतु दुधारी तलवार इथे वापरली आली. लगा तो आबाद नाही तो बर्बाद. परंतु इथे बर्बाद होताना अगदी विवेक शिंदे तुम्हाला पाहायला मिळतोय. लेग बिफोर LBWच्या स्वरूपामध्ये माघार येतील आणि पहिला दे धक्का लागलेला आहे अर्थातच प्रिशा 11 पारंबे या टीमला. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत परंतु 9.00च्या सरासरीने ह्या धावफलकावरती बनवलेत. परंतु एका बाजूने गणेश कदम यांचा तिकट मारा तुम्हाला सातत्यपूर्वक पाहायला मिळाला. अवघ्या 7 धावा खर्च केले आणि एक मोठी विकेट त्यांनी मिळवले शेवटच्या बॉलवरती. गणेश कदम वाकेचे यांचं देखील कौतुक करेन कारण की 7 धावांचं एक चांगलं षटक हाताळलं. एक महत्वाची विकेट प्राप्त केली. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. गणेश भोसले गोलंदाजीसाठी आले. ते एक युवा गोलंदाज टीम श्री स्वामी समर्थ AP स्पोर्ट्सची आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेटली गावचे गणेश भोसले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन आलेला बॅटर मैदानाच्या आतमध्ये
मनोज कदम आलेत. संघ जर पाहिलं तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनलेल्या नाही आहेत आणि आता कुठेतरी या धीरज भोईरला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण की या नावाची भरपूर चर्चा सध्याच्या घडीला नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्व असू द्या, आपण जर पाहिलं तर विकी भोईर यांच्यानंतर ISPL खेळणारा अगदी नवी मुंबईमधून जर पाहिलं तर धारावीमधून दुसरा खेळाडू म्हणून धीरज भोईर यांच्याकडे पाहिलं जातं आणि एक मोठ्या अपेक्षा या खेळाडूंच्याकडून असतील. आणि धीरज भोईर सध्या प्रिशा 11 पारंबे या संघाचं प्रतिनिधित्व करत असताना थोडंसं संघ जर पाहिलं तर 2 षटकामध्ये 18 धावा आल्यात. आता बॅटिंगची अपेक्षा धीरज भोईर यांच्याकडून. अगदी बरोबर आहे. पॉवर प्लेची जी बंधनं होती ती आता समाप्त झालेली आहेत. क्षेत्ररक्षण खुलं झालेलं आहे आणि आता क्षेत्ररक्षकांच्या डोक्यावरतून बॉलला टोलवावं लागेल, त्याच वेळा धावा येतील. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश भोसले येत आहेत. पहिलाच बॉल अगदी कमी गतीचा हाताला चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. इम्प्रेस केलंय गोलंदाज गणेश भोसले आणि पहिलाच बॉल अप्रतिम राहिलाय. काय बॉल त्यांनी हाताला थोडासा पाठीमागे ठेवला, हाफ ट्रॅकर बॉल ठेवला आणि त्यानंतर उसळी देखील दिली आणि समजण्या पलीकडचं क्रिकेट आपल्याला धीरज भोईरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. पहिला बॉल गणेश भोसले तेटली यांनी मात्र डॉट टाकलाय, म्हणजे कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय ऑल इंडिया आयकॉन विरुद्ध. सातारा प्रीमियर लीग गणेश भोसले पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती. आणखीन एक चांगला चेंडू हाताला आहे. काय गोलंदाजी, लाजवाब अफलातून गोलंदाजी. वारंवार त्याच टप्प्यावरती बॉल ते हाताळत आहेत आणि ऑफ स्टंपवरती बॉल पिचिंग केल्यानंतर आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न धीरज भोईर यांचा फसला जातोय आणि कुठेतरी आता ते स्ट्रगल होत आहेत. थोडंसं दडपण आहे, प्रेशर आहे. जिल्हा आयकॉन बाद झाला आणि त्यानंतर संघाची जबाबदारी त्यांच्यावरती येऊन ठेपलेली आहे आणि त्याच कारणाने ते थोडेसे स्ट्रगल देखील होत आहेत. पण सातारा प्रीमियर लीग एक चांगला कन्सेप्ट, कारण की ग्रामीण खेळाडूंना अगदी खुल्या गटातील खेळाडूंच्या अगेन्स्ट गोलंदाजी फलंदाजी करण्याची संधी प्राप्त होते. 2 बॉल राहिले गोलंदाज गणेश भोसलेचे. तिसऱ्या बॉलवरती धीरज भोईरने प्रत्युत्तर दिलंय. टिट फॉर टॅट बॉल सीमारेषा पार, मिळतील धाबा 6 षटकार. काय स्ट्रोक केलाय पहा. हाफ ट्रॅकर बॉल होता, शॉर्ट टर्म पुल अँड सक्सेसफुल. चाबूक शॉट केलाय, जसा बॉल आला तसा मात्र पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. डीप मिड विकेट रिजन कव्हर करत असताना बॉल निघून चाललाय. 6 धावांसाठी आलाय धीरज भोईर. धारावी एक्सप्रेसच्या बॅटमधून हा दमदार लाजवाब अप्रतिम षटकार. अगदी खुल्या गटातील खेळाडूंच्याकडून तुम्हाला काही शिकायचं असेल तर कधी संयम आणि कधी आक्रमण करायचं असतं हे त्यांनी भरपूर क्रिकेटच्या अनुभवामधून पाहिलेलं असताना एखाद्या डिस्ट्रिक्ट लेवलच्या प्रीमियर लीगमध्ये त्यांची हीच कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा कमी गतीचा बॉल, ओ माय गॉड, डाईव्ह लगावली. खूप चांगला प्रयत्न चौकार अडवण्याचा, परंतु बॉल जातोय सीमारेषा पार. किशोर काटे, कुंभारगाव, पाटण तालुक्यातील हे खेळाडू संघासाठी 100% योगदान देणं काय असतं. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता धीरज भोईर यांचा फटका, त्यानंतर अगदी छलांग लगावली, बॉलला अडवण्याचा प्रयत्न केला. अगदी आपल्या टीमसाठी जी मॅच तुम्ही बॅटिंग बॉलिंग वरती जिंकू शकत नाही ती मॅच तुम्ही फिल्डिंग द्वारा जिंकू शकता, याचं उदाहरण देणारं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये किशोर काटे. काय सूर मारलाय त्यांनी, जबरदस्त सूर मारलाय. बॉल अडवलेला नाहीये परंतु त्याची जी झलांग होती ना ती जबरदस्त होती, प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करणारी होती. खुला टाकला. आणखीन एक चांगला चेंडू हाताळला. पंचांच्याकडे लेग बी फोरची दात मागितली, परंतु एक धाव तिथे घेतली जाते. संघाची धावसंख्या 29 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आजचा गट जर तुम्ही पाहिला सकाळच्या ब गटामध्ये परी 11 सातारा असेल, त्याचबरोबर वीर मराठा बोरणे असेल, संत बाळमा मोरेस कराड असेल आणि तदनंतर जर पाहिलं तर सनस्फोट अगदी मातबर संघ आणि त्यामधून जर पाहिलं तर टॉप 3 मध्ये संत बाळमा मोरेस कराड या संघाची वर्णी लागली. संपूर्ण दिवस आज क्रिकेटचा थरार संपूर्ण प्रेक्षकांनी अनुभवला. सातारा प्रीमियर लीग प्रेक्षकांच्या पसंतीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चाललेत
प्रिशा 11 पारंबेला आणखीन एक धक्का लागला, जिल्हा आयकॉन बाद झाली. तदनंतर मात्र ऑल इंडिया आयकॉन देखील बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. श्रेयश गौरव सावंत अगदी स्कोररच्या भूमिकेमध्ये खूप चांगलं स्कोरिंग आपल्याला पाहायला मिळते. टेनिस क्रिकेट .in चे ऑफिशियल स्कोरर म्हणून श्रेयस सावंत यांच्याकडे पाहिलं जातं. अनेक मोठमोठ्या स्पर्धेमध्ये ISPL सारख्या स्पर्धेमध्ये देखील गौरव सावंत यांनी अगदी त्यांचे पिताश्री आहेत आणि श्रेयस सावंत खूप चांगली कामगिरी करत असताना पण अगदी टेनिस क्रिकेट .in ची टीम म्हटलं तर हसी मजाक आणि एक मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करून एखाद्या स्पर्धेला यशस्वी करणारी टीम म्हटलं तर टेनिस क्रिकेट .in ची टीम 30 वरती 2 अशी अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आता धीरज भोईर बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव वाढलाय. गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये सूरज शिंदे आलेत. सूरज शिंदे षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. चौथं षटक पाटणचे खेळाडू सूरज शिंदे गोलंदाजीसाठी दाखल झालेत. स्ट्रायकर इनला बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत मनोज कदम. संघ थोडासा बिकट परिस्थितीमध्ये यावेळेस अगदी स्विचिटचा फटका खेळायचा प्रयत्न केला गेला. ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात झाली आणि पहिला बॉल देखील सूरजने डॉट टाकलेला आहे. कुठेतरी पूर्णपणे प्रिशा 11 पारंबे या टीमच्या फलंदाजांच्या पायामध्ये बेड्या ठोकलेल्या आहेत. मोठे फटके येत नाही आहेत. प्रोजेक्ट स्कोर जर आपण पाहिलं तर 48 धावांपर्यंत मजल मारू शकतो, परंतु आता हा वेग वाढवावा लागेल. चौथ्या षटकाला झालेली आहे सुरुवात. स्ट्राईक एंडवरती उरमोडी परिसरातील परळी गावचे मनोज कदम आहेत. हार्ड हिटर बॅट्समन आहेत, परंतु आज त्यांना सिद्ध करावं लागेल. मी का प्रसिद्ध आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि चांगली बॅटिंग करत असताना त्यांना आता धावांचा वेग वाढवावा लागेल. नॉन स्ट्राईक एंडला करण आहेत, करण सुर्वे जावली तालुक्यातील खेळाडू. यावेळेस मनोज यांनी अगदी बाहेर येऊन मारलाय. ऑप्टिकच्या 1200 बाहेर होते मनोज कदम. चांगला स्ट्रोक खेळलाय. सुरुवातीच्या पहिल्या बॉलवरती जर पाहिलं तर रिव्हर्सचा प्रयत्न राहिला. या बॉलवरती थोडेसे बाहेर आले, सफल झाले आणि तदनंतर मात्र चपराक लगावले. बॉलला पाठवलं सीमारेषा पार, चौकार. फटका जबरदस्त खेळला होता. बॉलच्या मेरिट पर्यंत पोहोचलं. बॉलला फॉलो केला आणि त्यानंतर कट बॉल खेळलाय आणि पाठवलाय डीप पॉइंट रिजन सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज शिंदे तयार होत आहेत. यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक आलाय मनोज कदम यांच्या बॅट मधून. राहुल शेट्टीच्या हातामध्ये बॉल, सेफ हँड, विकेट. आणखी एक फलंदाज बाद. या डीजे प्रिशा 11 पारंबे टीमला लागलेला आहे. मनोज कदम देखील 4 बॉलच्या पाठीमागे 5 धावांचा खेळ बनवून ते देखील आता डकआउटच्या दिशेने जाताना पाहायला मिळत आहेत. कुठेतरी प्रिशा 11 पारंबे संघ पूर्णपणे अडचणीच्या पेचामध्ये सापडले. अवघ्या 34 धावा धावफलकावरती लागलेत. 3.3 चेंडूंचा खेळ देखील समाप्त झालाय. एका पाठोपाठ एक मोठे धक्के लागलेले आहेत, परंतु नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. KSK महाबळेश्वरला बिलॉंग करणारा खेळाडू रेणवशी गावचा समीर शेलार मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. आता 3.3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय. कुठेतरी स्वामी समर्थ AP स्पोर्ट या टीमने अगदी सुरुवातीपासून बॅटिंग करणाऱ्या टीमवरती दबाव वाढवला आणि अगदी टीव्ही अंपायरकडे रेफर केले जात आहे या विकेटसाठी की हिट विकेट आपल्याला पाहायला मिळते. कारण की बॅट्समन समीर ज्यावेळेस स्ट्रोक केला त्यावेळेस मात्र शेवटच्या क्षणाला
अगदी त्यांचा पाय यष्ट्यावरती लागला आणि त्यानंतर मात्र बेल्स पडल्या. समीर शेलार बाद होताना पाहायला मिळतील. टीम प्रिशा 11 पारंबे या टीमला आणखीन एक धक्का लागला जातोय. आणखीन एक विकेट मिळालेली आहे श्री स्वामी समर्थ एपी स्पोर्ट्स या टीमला. समीर शेलार देखील बाद झाला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होताना पाहायला मिळतोय शैलेश यादव. ज्या खेळाडूला कालच्या रात्रीमध्ये संधी मिळाले तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. आज त्याला संधीचं सोनं करावं लागेल. पुढचा बॉल मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्राईक इनवरती शैलेश यादव. काल ज्या खेळाडूला संधी मिळाली आणि आता संधीचं सोनं देखील त्याला करावं लागेल असा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पण गोलंदाज सूरज यांचं कौतुक करेन. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली. कोणती मोठे फटके खेळू दिलेले नाहीत, परंतु यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला बॉल निघून चाललाय सीमारेषा पार. शैलेश यादव यांच्या बॅटमधून येतोय तो चौकार. अगदी शैलेश यादव यांना जी सातारा प्रीमियर लीगच्या माध्यमातून जी संधी प्राप्त झाल्याने तदनंतर जर पाहिलं तर आल्या त्यांनी पहिल्या बॉलवरती चौकार मारत आपली सार्थ निवड या ठिकाणी आणि या निवडीवरती नक्कीच एक चांगली खेळी त्यांनी करून दाखवले. 4 षटकाचा खेळ समाप्त झाला. 4 षटकानंतर 38 धाबा धावफलकावरती लागले गेले. आता शेवटचं षटक शिल्लक आहे आणि टार्गेट सेट करण्यासाठी बॅटिंग करणाऱ्या टीमला ही शेवटची संधी आपल्याला पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीग 2026 ही दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. कालच्या दिवसामध्ये जर पाहिलं तर थोडंसं वर्किंग डे असल्यामुळे कुठेतरी प्रेक्षक राजा थोडंसं कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळाला, परंतु आज जर पाहिलं तर दुपारच्या सत्रामध्ये जशी या स्पर्धेची चाहूल लागली आणि जसं माहीत पडेल तसं मात्र भूमिपुत्र क्रीडांगण या स्पर्धेकडे प्रत्येकाची पावलं आपल्याला वळताना पाहायला मिळाले. आणि एक महत्त्वपूर्ण मॅच. एका बाजूला प्रिशा 11 पारंबे, दुसऱ्या बाजूला टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट. एका बाजूला जिल्हा आयकॉन विवेक शिंदे, दुसऱ्या बाजूला संदीप बिरमाने असे 2 जिल्हा आयकॉन आपल्याला दोन्ही टीममध्ये पाहायला मिळत आहेत. आणि आता सध्याच्या घडीला जर पाहिलं तर शेवटचं षटक बरंच सनस गोलंदाजीसाठी दाखल झाले. स्ट्रायकरीला करण सुर्वे म्हटलं तरी घातक फलंदाजीसाठी जाणले जातात. स्लॉग षटकामध्ये तुफानी बॅटिंग करण्याची कला अवगत असणारे फलंदाज सध्याच्या घडीला डांगरेकर गावचे करण सुर्वे मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचं षटक गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. बरंच सनस यावेळेस बाउन्स साईडला चांगला स्ट्रोक लगावलाय. बॉल 1 बाउन्स, सीमारेषा पार, मिळतील धावा 4. पहिल्याच आहे स्लॉग ओव्हरचं षटक आणि स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये करणच्या बॅटमधून पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. खरं तर खोदून टाकला हा बॉल आणि पाठवलाय डीप मिड विकेट रिजन सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे कास पठार विभागातील सामाजिक कार्यकर्ते वेदांत स्पोर्टचे संघमालक दिलीपदादा भगत यांच्या माध्यमातून विशेष सहकार्य लागले. त्यांचं देखील स्वागत होते. आणि हा बॉल पहा, आलेल्या मान्यवरांचं स्वागत करणारा हा षटकार आलाय करण सुर्वेच्या बॅटमधून. काय अप्रतिम फटका केलाय करण सुर्वेच्या बॅटमधून. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता मागचा पाय वाकवला. अगदी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांची आठवण करून देणारी बॅटिंग स्टाईल आपल्याला पाहायला मिळाली. करण सुर्वेची चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला अप्रतिम फटका करण सुर्वेच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला.
या दोन मोठ्या फटक्याने मात्र मी म्हणेन आत्मविश्वास वाढलाय प्रिशा 11 पारंबे या टीमचा. 48 धावा धावफलकावरती थोडेसे सफल होऊन घेण्याचा प्रयत्न, परंतु चांगली गोलंदाजी, थोडासा कमी गतीचा बॉल हाताळला आणि त्याच्यावरती मात्र बीट होताना करण सुर्वे आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 2 बॉलवरती करण सुर्वे यांचा जलवा पाहायला मिळाला, परंतु या बॉलवरती भरत सनस यांची चमक देखील पाहायला मिळाली. जबरदस्त बॉल त्यांनी हाताळलाय, डॉट बॉल ठेवलेला आहे आणि कमबॅक देखील त्यांनी चांगल्या प्रकारे केलंय. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. 4था बॉल आणि या बॉलवरती देखील करण सुर्वे यांना थांबवण्यामध्ये यश प्राप्त झाले. गोलंदाज भरत सनस यांना 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. आता शेवटचे 2 बॉल आणि शेवटच्या 2 बॉलवरती जर 2 मोठे बिग हिट आले तर मात्र फायटिंग स्कोर निर्माण होऊ शकतो, कारण की शेवटच्या अगदी संध्याकाळच्या क्षणाला या धाबा चेस करणं थोडंसं कठीण काम होऊ शकतं या मैदानाचा इतिहास जर पाहिला तर. परंतु पाठीमागच्या क्षेत्रामध्ये फटका चांगला केला आहे करण सुर्वेच्या बॅटमधून. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक, चौकार. थँक यू डीजे. आपटलेला बॉल होता, आपट बार आणि आपट बार बॉलवरती अगदी बॅटची हलकीशी कडा लागली आणि बॉल निघून चाललाय फाईन लेग आणि थर्डमॅनच्या मधून सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार आलाय आणि आता शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल टार्गेट सेट करणारा. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपला. शेवटचा बॉल भरत सनस यांचा टीम प्रिशा 11 पारंब्याचे करण सुर्वे यांच्यासाठी ऑनसाईडला चांगला स्ट्रोक लगावलाय. 1 धाव तर आले, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न केलाय. बॉलिंग एंडला अगदी चुकीच्या दिशेला फेकी केली जाते. शेवटच्या बॉलवरती 2 धावा घेतल्या. संघाची धावसंख्या 54 या आकड्यावरती आणि आता जिंकण्यासाठी स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला 55 धावांचं लक्ष आता विजयासाठी. चला लगेचच च्या माध्यमातून आम्हाला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आदरणीय श्री दिलीप दादा भगत यांना मी विनंती करतो की आपण मुख्य व्यासपीठावरती या. आपलाही शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. दिलीप दादा भगत यांचा शुभ सन्मान आम्ही या मुख्य व्यासपीठावरती करत आहोत. कास पठार विभागातील घाटवण गावचे सामाजिक कार्यकर्ते, वेदांत स्पोर्टचे संघ मालक देखील आहेत आणि खरं तर सामाजिक कार्यकर्ते देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला या सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये विशेष सहकार्य लाभलेलं आहे. त्यांचा आम्ही विशेष सन्मान करत आहोत आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन की बापू पार्टे यांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. सातारा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक बापू पार्टे आणि सकाराम शेठ कदम यांच्या शुभ हस्ते आपण हा सत्कार करत आहोत. एक पर्व क्रमांक 2 ला विशेष सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचं मनपूर्वक आभार मानत आहोत. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅचला होती सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय आणि उत्तरार्ध खेळाला सुरुवात होत असताना कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बदल करूया. कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया. व्हॉइस ऑफ पश्चिम महाराष्ट्र शैलेजी जाधव सर यांच्या वाणीतून ऐकूया दुसऱ्या डावाची कहाणी. तुर्तास मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. पाहत राहा, ऐकत राहा सातारा प्रीमियर लीगचा थरार. थँक्यू सो मच. चला बॅटिंग ऑर्डर लगेचच पाठवा. टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला मी विनंती करतो की बॅटिंग ऑर्डर लगेचच पाठवा. सातारा प्रीमियर लीग 2026चा या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि सामना क्रमांक 7 आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत असताना टीम प्रिशा 11 पारंबे या टीमने धावा केल्या 54 धावा आणि 55 धावांचं लक्ष या ठिकाणी
AP स्पोर्ट स्वामी समर्थ या टीमला दिलंय. दुसऱ्या डावाला जशी होईल सुरुवात अगदी मायक्रोफोनवरती जोडले जातील पश्चिम महाराष्ट्रामधील एक नामवंत समालोचक महाबळेश्वर परिसरामधील देवळी गाव आणि या देवळी गावचा एक हक्काचा आवाज अर्थातच शैलेश जाधव सर मायक्रोफोनवरती जोडले जातील. दुसऱ्या डावाला 55 धावांचं टार्गेट दिलंय. शैलेश सर काय सांगाल या मॅचमध्ये, कारण की संध्याकाळचं सत्र आहे, बॉल ट्रॅव्हल होणं कुठेतरी कठीण जाऊ शकतं. सुरुवातीच्या पहिल्या 1-2 षटकामध्ये जर विकेट आल्या तर AP स्पोर्ट या टीमला देखील हे टार्गेट थोडंसं कठीण जाईल का? 30 बॉल 55 धावा हे बनवणं थोडंसं सोपं होईल का हा प्रश्न फार कठीण आहे. मैदानाच्या आतमध्ये संध्याकाळचं सत्र आहे आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये जर विचार केला ना तर आपण कुठेतरी असं म्हटलं तर की बॉल ट्रॅव्हल होत नाही आहे. डोंगराच्या आड सूर्याने छावणी टाकली आहे आणि या मॅचकडे नजरा वळवल्या गेल्या. दोन्ही टीम ताकदवर आहेत, दोन्ही टीममध्ये ती क्षमता आहे. येणारे 30 बॉल आहेत आणि 55च्या धावा या बनवायच्या आहेत. मात्र फलंदाज आणि गोलंदाज यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने चर्चा होईल. एका बाजूला आपण पाहतोय वाकीगावचे सुपुत्र जे KSK क्रीडा प्रतिष्ठानला बिलॉंग करतात, नाव आहे गणेश कदम, आणि त्यांच्या समेत जावली तालुक्याकडून बिलॉंग करत असताना संदीप, हे दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. आणि ऑल इंडिया आयकॉन त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहतोय धारावे गावचा सितारा धीरज बोहीर मैदानाच्या आतमध्ये आले. यांच्यामध्ये हे बॅटल रंगलं जाईल प्रवीण सर. आणि सातत्याने चर्चा राहिली आहे ना की संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे धावा चेस होत नाही आहेत, बॉल थोडासा हॅवी आहे आणि या बॉलच्या पाठीमागे खऱ्या अर्थाने धावा बनवणं थोडंसं कठीण जात आहे. गोलंदाजी कशी होईल आणि याच्यामध्ये चर्चा होईल. मात्र फलंदाजी देखील तेवढीच ताकदवर आहे. या दोन फलंदाजाकडे नजरा वळवल्या जातील. पहिला बॉल राऊंड विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धीरज भोईर. पण धारावेची धीरज भोईर आलेत. संदीप विरामने एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला गणेश कदम जे वाकेगावचे आहेत आपल्याला पाहायला मिळतात. संदीप विरामने म्हटलं तर एक बाईक त्यांच्या देखील नावावरती आहे. घनसोली प्रीमियर लीग या स्पर्धेमधील पहिलाच बॉल थोडंसं बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. आउटसाईड द ऑफ स्टंप गोलंदाजी, अगदी पंचांचा इशारा, व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेने धावसंख्येला सुरुवात होते दुसऱ्या डावाला. एक धावाले धीरज भोईर यांची गोलंदाजी. पहिलाच बॉल अवांतर धावसंख्या आली आहे. पुन्हा एकदा सज्ज आहेत गोलंदाज धीरज भोईर. या बॉलवरती पुन्हा एकदा पंचाचा इशारा येतोय, व्हाईट बॉल. अतिरिक्त 2 अवांतर धावा कशा येऊ द्या, धावा येणं गरजेचं आहे. टीम AP स्पोर्ट स्वामी समर्थ टीमसाठी, कारण की सुरुवात मात्र चांगली करावी लागेल. 55 धावांचं एक मोठं लक्ष आणि या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आघाडीच्या जोडीकडून एक चांगली पार्टनरशिप बिल्ड होणं गरजेचं आहे. संदीप विरामने असतील आणि गणेश कदम असतील या जोडीकडून. यावेळेस पहा संदीप गणेश कदम यांच्या बॅटमधून मॅच टायमिंग स्ट्रोक जरूर आलाय. एक धाव तर आले. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिला होता परंतु संदीप यांनी नकार दर्शवला. एकच धाव या ठिकाणी घेतली जाते. एक बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय. 3 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धीरज भोईर धारावेचे आहेत. पहिल्या षटकामध्ये संघाकडून जर पाहिलं तर बॅटिंगसाठी आले, फारसे काही करू शकले नाही. परंतु गोलंदाजीमधून पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादी विकेट जर आली तर मात्र टीम कमबॅक करू शकते. चांगला चेंडू हाताला आहे. आणखीन एक दर्जेदार चेंडू हाताला धीरज भोईर यांच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजीला शांत ठेवण्याचं काम. सुरुवातीचे 2 बॉल नकारात्मक राहिले परंतु त्यानंतरचे 2 बॉल जर पाहिलं तर अप्रतिम हाताळले धीरज भोईर यांनी. नवी मुंबई धारावेमधील हे खेळाडू. यावेळी पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप पाहायला मिळाले. पुन्हा एकदा पंच आमच्याकडे वळतील. स्क्वेअर मारा केला गेलाय. वाईटची धाव धावफलकावरती लगावली गेली. अवांतर धावसंख्येचा सातत्याने भरणा मैदानाच्या आतमध्ये सातत्याने केला गेलेला हा भरणा 4 धावेंवरती जाऊन पोहोचलाय. संदीप बिरामने यांच्याकडे नजरा वळवल्या गेल्या, जे जावली तालुक्याला बिलॉंग करतात. अतिशय उत्कृष्ट खेळाडू, पश्चिम महाराष्ट्राचं क्रिकेट ज्या खेळाडूने गाजवलंय ते मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि त्यांच्या अगेन्स्ट गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धीरज भोईर जे राऊंड विकेटने गोलंदाजी करतायत. हो, यावेळी पहा फटका बसलाय. शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक आहे, त्याच्याकडून झाली आहे चुकी. तदनंतर मात्र कॅरी करत असताना गफलत झाली आहे. शॉर्ट पॉइंट मधल्या क्षेत्ररक्षकाला संधी निर्माण केली होती. या संधीचं सोनं करणं तुम्हाला गरजेचं होतं, ते करता आलं नाहीये. ड्रॉप झालाय झेल. पहिला ब्रेक थ्रू नक्कीच मिळाला असता. पॉइंटला असलेला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. प्रवीण सर, धावफलकावरती धावसंख्या 5. अगदी धीरज भोईर यांनी त्यांचं काम पूर्ण केलं होतं परंतु कॅच मात्र पकडता आली नाही. क्षेत्ररक्षणामध्ये शैलेश यादव यांच्याकडून मात्र चुकी होताना पाहायला मिळते. सातारा प्रीमियर लीगच्या दरम्यान चांगली गोलंदाजी हाताळली होती. यावेळेस फक्त बॅटचा फेस ओपन केला, दिशा देण्याचं काम केलं. क्षेत्ररक्षक मात्र बॉलचा पाठमोरा करेल तोपर्यंत
एक धाव घेतली जाते. 2 धावा कंप्लीट इथे केल्या गेल्या आणि 2 धावेच्या साह्याने धावसंख्या 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचतायत. नक्कीच आपण पाहिलं या बॉलच्या पाठीमागे कडलं काय तर या बॉलच्या पाठीमागे बॉलला चॉप करण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड पॉइंटला हा बॉल डीपमध्ये पाठवला, तिथे प्रोटेक्शन देत असताना एकेरी धावेला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि या 2 धावेने धावसंख्येचा डोंगर उभा राहिलाय तो 7 या आकड्यावरती. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. मैदानाच्या आतमध्ये धीरज भोईर एक आत्मविश्वासाने भरलेला हा गोलंदाज आता मात्र सुसज्ज झालाय. डावखुरी हाताचा गोलंदाज आहे तो खऱ्या अर्थाने ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या रनवेवरती आलाय आणि त्याच्या अगेन्स्ट आपण पाहतोय गणेश कदम. हो यावेळी पहा ऑन साईडला हा ऑन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डी कॉर्नर मधून सी कॉर्नर मधून आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आले, कार्य केला आणि दरम्यान मात्र एकच धाव. या एका धावेने धावसंख्या 8 या आकड्यावरती. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झाला. 8 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. धीरज भोईर यांनी चांगलं षटक हाताळलंय. आतापर्यंत कोणतीही विकेट प्राप्त करता आलेली नाही आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला कोणतेही मोठा फटका मात्र खेळू दिलेला नाही. ही मात्र चांगली बाब फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस पहा अगदी स्लोअर पद्धतीचा चेंडू हाताला. शेवटचा बॉल निर्धाव आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकानंतर धावफलकावरती बिनगडी बाद टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमची धावसंख्या 8 या आकड्यावरती. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती चर्चा राहिली आहे. 24 बॉल आणि 47चं इक्वेशन इथून पुढे येणार आहे आणि या 24 बॉलच्या पाठीमागे 47 बनवण्यासाठी आघाडीला आलेले गोलंदाज आणि आता मात्र महत्त्वाची गोलंदाजीच्या ट्रॅकवरती कोणता गोलंदाज जाईल हे देखील पाहायला जाईल, जिथे आपण गोलंदाजीच्या रनवेवरती पाहणार आहोत. मयूर शिंदे जे KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वर कुरुशी गाव या गावाला बिलॉंग करताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि ते गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आलेत. खऱ्या अर्थाने घनसोली नवी मुंबईचं क्रिकेट या खेळाडूने अतिशय सुंदररित्या गाजवले. तदनंतर मात्र पश्चिम महाराष्ट्राचं गतवर्षी याच गोलंदाजाला खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये चांगली किमया करता आली होती. मात्र या पर्व क्रमांक 2 मध्ये बेस्ट बॉलर म्हणून देखील याला उल्लेख केला गेला होता या पहिल्या सीझनचा आणि तोच गोलंदाजीच्या रनवेवरती. नाव आहे मयूर शिंदे. आता ब्रँड दाखवेल का, आपली ताकद दाखवेल का, कारण की येणारे बॉल 24 आहेत, बनवायच्या 47. संध्याकाळच्या सत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. पहा इथून मात्र आपल्याला पाहायला मिळत मयूर निघालेत ओव्हर द विकेटने. पहिलाच बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅटची काढा इथे बिहाइंड द विकेट. यष्टीरक्षकाकडून गफलत झाली आहे. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण केली होती, ती पकडता आली नाहीये आणि इथे डॉट बॉल. अगदी पहिल्या पर्वातील जे उत्कृष्ट गोलंदाज ज्यांच्या नावावरती हा किताब राहिला ते कुरुशीचे मयूर शिंदे यांना गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. चांगली गोलंदाजी, अगदी क्रॉस अँगल क्रॉस आर्म गोलंदाजीसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक वेळा कमी धावांचं षटक त्याने हाताळलंय आणि या मैदानावरती जर पाहिलं तर गर्जना 11 कोपरखेने असेल या टीमच्या माध्यमातून चांगलं क्रिकेट खेळलंय आणि सध्याच्या घडीला टीम प्रिशा 11 पारंबेच्या माध्यमातून गोलंदाजी करत असताना एक धाव तर आली, दुसरीचा इथे प्रयत्न केलाय. 2 धावा इथे घेतल्या गेल्या. 2 धावेनंतर संघाची धावसंख्या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. नक्कीच 2 धावा घेण्यामध्ये यश मिळालं. मी पाहिलं ना डीप मध्ये जो शिल्पक ओव्हरला क्षेत्ररक्षक आहे त्याला थोडंसं लेझी क्रिकेट पाहायला मिळालं. या पद्धतीचं क्रिकेट तुम्हाला खेळून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये थोडंसं अधूनमधून व्हावं लागेल क्रूर आणि जळणाऱ्याचा काढावा लागेल धूर. कोण कोणाचा कशा पद्धतीने धूर काढणार हे देखील तितकंच महत्वाचं आहे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्या ट्रॅकवरून निघालाय मयूर शिंदे. हो यावेळी पहा फटका बसलाय. त्यानंतर मात्र फर्स्ट स्लिप मध्ये कॅरी करत असताना चुकी झाली आहे, गफलत झाली आहे. आता या चुकीला माफी नाहीये. पहा आता मैदानाच्या आतमध्ये कश्मकश पाहायला मिळाली आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता अगदी कॅचची संधी आली होती. तदनंतर मात्र जर पाहिलं तर रनआउटसाठी देखील संधी प्राप्त झाली होती, परंतु पैकी अचूक करता आलेली नाही आणि त्यानंतर मात्र एक धाव तिथे घेतली जाते. नशिबाची धाव टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्टच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. गणेश कदम सध्याच्या घडीला खेळत आहेत. 6 बॉलमध्ये 7 धावा त्यांच्या बॅटमधून आल्या, तर संदीप बिरमाने जे 3 बॉलमध्ये आतापर्यंत 1 धाव त्यांच्या खात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते.
येस मयूर निघाले आहेत ओव्हर द विकेटने. हो यावेळी मात्र ऑन साईटला खेळलाय डीप मध्ये मिड विकेटला दूरवर क्षेत्ररक्षक आहेत येथील इन ऍक्शन मध्ये सिंगल डबलचा डाव मैदानाच्या आतमध्ये रणनीती स्पष्ट आहे प्रवीण सर. इथून पुढे चिकी सिंगल एकेरीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं मोठे प्रहारांपासून लांब ठेवायचं मयूर शिंदे यांचं षटक खेळून काढायचं ही स्ट्रॅटर्जी मैदानाच्या आतमध्ये. अगदी जरी प्रिशा 11 प्रारंभीने प्रथम बॅटिंग करत असताना 54 धावा केल्या 55चं टार्गेट दिले तरी सुरुवातीच्या षटकामध्ये त्यांना जे सक्सेस करायचं होतं ते त्यांनी केले कारण की आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय दुसऱ्या षटकातील आणि फक्त 12 धावा धावफलकावरती कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये एखादा मोठा फटका येणं अपेक्षित होतं परंतु तो दिलेला नाही आतापर्यंत गोलंदाजाने. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपलाय धावफलकावरती 13 धावा लागल्या गेल्या. चांगली गोलंदाजी धीरज भोईर यांनी साकारली. 8 धावांचं षटक हाताळलं होतं. मयूर शिंदे गोलंदाजीसाठी आले त्यांनी 5 बॉलमध्ये 5 धावा खर्च केल्या. शेवटचा बॉल आता निर्णायक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये 13 ते 14 धावा आल्या परंतु इथून पुढे जर पाहिलं तर बॅटिंग करणाऱ्या टीमला आपला गिअर बदलावा लागेल कारण की याच पद्धतीची जर बॅटिंग राहिली तर 30 ते 35 धावांच्या पर्यंत मजल मारू शकतो टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट हा संघ. पुन्हा एकदा मयूर शिंदे निघालेत. या बॉलला सोडून दिलंय. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. मयूर शिंदेचं षटक जर आवडलं असेल गोलंदाजी आवडली असेल तर मयूर शिंदेसाठी एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. काय गोलंदाजी लाजवाब गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. सफल झाले थोडेसे आणि अगदी गाडलाईनमध्ये गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. मयूर शिंदेची अप्रतिम षटक हाताळलं याच कामगिरीसाठी जाणले जातात आणि म्हणूनच सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 चे उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्यांच्या नावावरती राहिला आहे. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकाल की अगदी आमचे कॅमेरामन देखील दाखवले जात आहे त्याचबरोबर प्रेक्षक राजा कशा पद्धतीने या ठिकाणी या मॅचची चर्चा करतोय हे देखील चित्रित केले जात आहे tenniscricket.in च्या माध्यमातून. 13 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. आता 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. टीम मीटिंग या ठिकाणी बोलवले गेले. पण जास्त वेळ तुम्ही घेऊ नका. टीम फिल्डिंग करणारा संघ प्रेशा 11 पारंबे 13 धावा लागल्यात. कोणती विकेट गेलेली नाही शैले सर परंतु पहिल्या 2 षटकामध्ये धावा येणं अपेक्षित कारण की राहुल शेट्टी सारखा ऑल इंडिया आयकॉन पाठीमागे असताना तुम्हाला अगदी फ्री माइंड खेळणं गरजेचं होतं परंतु त्या धावा आलेल्या नाही आहेत बॅटिंग करणाऱ्या स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमच्या माध्यमातून. पहा टीव्ही स्क्रीनवरती आमची संपूर्ण आयोजन कमिटी आम्हाला मुख्य व्यासपीठावरती बसताना पाहायला मिळाली. या सर्व बाबी नोटीस केल्या जातात tenniscricket.in च्या माध्यमातून. आता महत्त्वाची गोलंदाजी हेमंत शिंदे खऱ्या अर्थाने या खेळाडूकडे नजरा वळवल्यात ना मित्रांनो. या स्पर्धेमधील सर्वाधिक वयाचा खेळाडू वय वर्ष 55 हेमंत शिंदे जम्बो सर इन ॲक्शन मध्ये 40 प्लसचं क्रिकेट फार सुंदर खेळलंय आणि रुळे गावाला बिलॉंग करतात. KSK महाबळेश्वर कडून हे खेळाडू येतात आणि आता KSKचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून त्यांना आम्ही अनेक वेळा संबोधितही केलाय. आता मात्र सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीची धार दाखवण्यासाठी ते सज्ज झाले. त्यांच्या अगेन्स्ट फलंदाजीसाठी आपण पाहतोय गणेश कदम जे वाकीचे आहेत ते देखील KSK प्रतिष्ठानकडून खेळलेत. या सगळ्या बाबी आपण सातत्याने पाहिल्यात. मात्र इथून पुढे स्वतःला सिद्ध करावं लागेल आणि प्रसिद्धही करावं लागेल. गोलंदाज ओव्हर द विकेटने निघाल्यात हेमंत शिंदे जम्बूसर. अगदी सातारा जिल्ह्यातील सर्वात अनुभवी गोलंदाज वय वर्ष 55 पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली आहे. वाकीचे गणेश कदम यांना माघारी पाठवलंय पहिल्याच बॉलवरती. अगदी सातारा जिल्ह्यातील सर्वाधिक लेजंड खेळाडू म्हणून सध्याच्या घडीला चर्चेत असणारं नाव हेमंत शिंदे जम्बो सर. आणि सर ही उपाधी उगाचच नाही लागलेली त्याच्या पाठीमागे अनेक वर्षाचा क्रिकेटमधील दांडगा अनुभव आहे आणि तो अनुभव पणाला लावत असताना आल्या पावली अगदी पहिल्याच बॉलवरती माघारी धाडले वाकीचे गणेश कदम यांना. ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता की अगदी लेग स्टिकवरती मारा ठेवला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर बरोबर काठी काढले फलंदाज गणेश कदम यांचे. चांगला चेंडू हाताळला पहिल्याच बॉलवरती विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. चांगली बॉलिंग हेमंत शिंदे अगदी चर्चा करत होतो या खेळाडूची आणि त्याचबरोबर ज्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं मॅन ऑफ द मॅचसाठी सातारचे कंदीपेढे स्पॉन्सरशिप केलेले आहेत. शिवशक्ती रायडरचे संघ मालक आणि खऱ्या अर्थानं उद्योजक आदरणीय श्री रविदादा पोपळे यांचे सहकारी मित्र अमोल फडतरे यांचं या ठिकाणी आगमन झाले. त्यांना मी विनंती करेन की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं आणि स्थानपन्न व्हावं. खऱ्या अर्थानं गावावरतून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी सातारचे कंदीपेढे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला सौजन्य लाभलेले आहेत. शिवशक्ती रायडरचे संघ मालक उद्योजक आदरणीय श्री रविदादा पोपळे यांचे सहकारी मित्र अमोल फडतरे यांचं स्वागत झालेलं आहे. थँक्यू सो मच. ऑल टू कॉम्बॉक्स. थँक्यू. जम्बो सरांना आपण पाहिलं ज्यांचं वय वर्ष 55 आहे.
नंबर हा फक्त एज इज द नंबर आहे, फक्त त्या आकड्याकडे पाहू नका, त्यांचा फिटनेस पहा. हेमंत शिंदे पुन्हा निघाले आहेत. हो, यावेळी मात्र इनर एज, तदनंतर मात्र पहा बिहाइंड द विकेट यष्टीरक्षकाची धडपड, मैदानाच्या आतमध्ये प्रश्न निर्माण केलेत आणि इथे बॅटची इनर एज लागत असताना एक धाव राहुल शेट्टी यांना दिली गेली आहे आणि एका धावेने मात्र आता स्ट्राईक वरती येतील ते संदीप बिरामणे यांच्याकडे नजरा वळवल्यात. अगदी सुरुवातीचे 2 बॉल मात्र इम्प्रेस केले वय वर्ष 55 वर्षाच्या या तरुणाने. कारण की अनेक तरुणांना प्रश्न विचारणारी गोलंदाजी सध्याच्या घडीला 55 वर्षाचा तरुण आणि एक लेजंड खेळाडू हेमंत शिंदे विचारतायत. पहिल्याच बॉलवरती विकेट घेतली, तदनंतर मात्र एक सिंगल आले राहुल शेट्टीच्या बॅटमधून आणि संदीप बिरामणे यांना देखील बीट करून जाणारा बॉल. 3 बॉलमध्ये एकच धाव खर्च केली, एक विकेट आली. आता बॅटिंग करणारा टीम कुठेतरी बॅकफुटला जात असताना आपल्याला पाहायला मिळते. फिल्डिंग करणारा संघ प्रिशा 11 पारंबे या मॅचमध्ये कमबॅक करतोय. पहा, तुम्हाला विकेट घेता आली नाही तरी देखील चालेल, परंतु धावा तुम्हाला रोखता आल्या पाहिजेत आणि त्या धावा रोखण्याचा पूर्णपणे प्रयत्न सध्याच्या घडीला प्रिशा 11 पारंबे या टीमच्या माध्यमातून केला जातोय. चांगली गोलंदाजी हेमंत शिंदे जंबू सरांच्या माध्यमातून. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. 15 वरती 2.4 बॉल आतापर्यंत खेळ संपलाय. संदीप बिरामणे कुठेतरी आघाडीला आले होते. 7 बॉलमध्ये आतापर्यंत 3 धावा त्यांच्या बॅटमधून आल्यात. एक जिल्हा आयकॉन म्हणून एक खेळी अपेक्षित होती टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्टला, त्या प्रकारे खेळी करता आलेली नाही आहे. हलका त्याने फक्त खेळून काढलाय. चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पहा, इथे चिकी सिंगल ग्लान्स केला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होते, ते इनर ॲक्शनमध्ये आले, फाईन लेगमध्ये होते शॉर्टमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण आले, कॅरी केलाय. आता मात्र ओव्हर द विकेटने गोलंदाजीच्या ट्रॅकवरती हेमंत शिंदे जाचपलं जात आहे, पाहिलं जात आहे. इथून पुढे हेमंत शिंदे, संदीप. हो, यावेळी ऑन साईडला खेळलाय दूरवर क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटमध्ये प्रोडक्शन दिले गेलंय. मयूर येथील कॅरी करतील, थ्रो करतील, दरम्यान मात्र एक धाव अंकित केले. थोडासा वाईडिश थ्रो पाहायला मिळाला, तदनंतर अनऑर्थोडॉक्स बाउन्स पाहायला मिळाला आणि त्याच्या पाठीमागे धावसंख्येला 2 ने पुढे घेऊन गेलेत. धावसंख्या जाऊन पोहोचले 1/8-18. टेन्शनवाली मात्रा मैदानाच्या आतमध्ये, धावसंख्या 18. अगदी हेमंत शिंदे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. काय गोलंदाजी केली, वय वर्ष 55, सातारा प्रीमियर लीग मध्ये अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हेमंत शिंदे जंबूसर यांची चांगली गोलंदाजी, वय वर्ष 55 आणि सातारा प्रीमियर लीग मध्ये अगदी कमी खर्चिक षटक जर कोणी हाताळलं असेल तर आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हेमंत शिंदे जंबूसर यांनी चांगली गोलंदाजी. 3 षटकांचा खेळ संपलाय, 18 धावा धावफलकावरती. थँक्यू सो मच. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं शिवशक्ती रायडर्स हा संघ गतवर्षी सातारा प्रीमियर लीगमध्ये सहभागी झाला होता, यावर्षी सहभागी झाला नाही. परंतु शिवशक्ती रायडरचे संघ मालक आदरणीय श्री रविदादा पोपळे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला या प्रीमियर लीगमध्ये प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचसाठी सातारचे कंदीपेढे हे सौजन्य लाभलेलं आहे आणि त्यांचा आम्ही आभार मानतो आणि त्यांचा सन्मान स्वीकारण्यासाठी मी विनंती करतो की अमोलदादा फडतरे यांना मी विनंती करतो की आपण हा सन्मान स्वीकारावा. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन सातारा प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक बापू पार्टे आणि सकाराम शेठ कदम यांना मी विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करण्यात यावा. खऱ्या अर्थानं सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 1 मध्ये शिवशक्ती रायडर्स रविदादा पोपळे यांचा संघ सहभागी झाला होता, परंतु यावर्षी त्या संघाला सहभागी होता आलं नाही. परंतु त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी विशेष सहकार्य लाभलेलं आहे. आज ते उपस्थित राहू शकले नाही आहेत, परंतु त्यांचे सहकारी मित्र अमोल फडतरे हा रविदादा पोपळे यांचा सन्मान स्वीकारतात. थँक्यू सो मच रविदादा पोपळे, आपण सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 साठी विशेष सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही तुमचं पुनर्शकदा सातारा प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून मनपूर्वक आभार मानत आहोत. थँक्यू सो मच. ऑल टू कॉम्बॉक्स. न्यू बॉलर इन ॲक्शन मध्ये, इन ॲट नंबर 4 वरती नाव आहे समीर शेलार, जे रेणुशी गावाला बिलॉंग करतात. KSK क्रीडा प्रतिष्ठान महाबळेश्वरचे हे खेळाडू आहेत आणि त्यांच्या समोर आहेत ऑल इंडिया आयकॉन राहुल शेट्टी यांच्या अगेन्स्ट. हा पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती डाऊन द ग्राउंड पॅरलल समोरच्या दिशेने क्लीन हिट, वी झोन मध्ये एक मॅक्सिमम षटका, सिक्सर.
राहुल शेट्टी आता वन साइड हिरो बनावं लागेल, कारण की संघ थोडंसं अडचणीमध्ये सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये धाव आलेले नाही आहेत. आता राहुल शेट्टीला आपले इरादे स्पष्ट करावे लागतील, कारण की ऑल इंडिया आयकॉन म्हटलं की एक वेगळी जबाबदारी, संघाची जबाबदारी या ऑल इंडिया आयकॉनच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि राहुल शेट्टीने ती जबाबदारी स्वीकारत असताना पहिला षटकार ठोकलाय. यावेळेस आणखीन एक चांगला स्ट्रोक ऑन साइडला ठोकलाय राहुल शेट्टी यांच्या बॅटमधून. घनसोली गावातील पट्ट्या आता मारतोय सातारा प्रीमियर लीग मध्ये. आणखीन एक दमदार षटकार. थँक्यू. मैदानात जबरदस्त प्रहार, बॅक टू बॅक 2 षटकार ठोकलेत मैदानाच्या आतमध्ये. राहुल शेट्टी या नावाची ओळख, नवीन ब्रँड मैदानाच्या आतमध्ये आता डिस्पॅच करतोय आणि ओळख दाखवली आहे. 3.2 बॉलचा खेळ संपलाय आणि त्याने जणू मैदानाच्या आतमध्ये 6चा पाडा लावलाय. या ओव्हरमध्ये समीर शेलार हा तो गोलंदाज आहे, त्याच्या अगेन्स्ट अटॅक करायचा आता क्वेश्चन मार्क उभा केलाय. म्हणूनच म्हटलं जातं ना की निधड्या छाताडावर आव्हानांचे लावून तर नजर रोखून आम्ही नजरेमधून द्यावं त्याला उत्तर. उत्तर दिलं जाईल का पाहावं लागेल. गोलंदाज समीर शेलार ओव्हर द विकेटने. हो, याही वेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे, एक्स्ट्रा कव्हरला प्रोडक्शन नाहीये. बॉल मात्र ट्रॅव्हल झालाय. 1 बाउन्स. आणखी एक कर्रारा प्रहार, चेंडू सीमा पार, चौकार. थँक्यू डीजे. आता मात्र नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील रन मशीन म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं राहुल शेट्टी आता 2 बॉलवरती 2 षटकार ठोकले, तदनंतर मात्र चौकार आलाय. आणि जी मॅच कुठेतरी दबावामध्ये गेली होती स्वामी समर्थ एपी स्पोर्टच्या बाजूने, आता ती मात्र मॅच पुन्हा एकदा खुली केली आहे. चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्त वेळ तुम्ही घेऊ नका प्लीज. विनंती असेल फिल्डिंग करणाऱ्या टीमला, कारण की आता थोडासा बॅडलाईटचा सामना करावा लागू शकतो बॅटिंग करणाऱ्या टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्टला. त्यामुळे तुम्ही घाई करा. आता 21 धावांची गरज आहे विजयासाठी. येणारी 9 बॉलमध्ये 21 धावा करायच्या आहेत. प्रवीण सर, दुखतोय कान आणि मैदानाच्या आतमध्ये फुकतोय पाय. यॉर्कर लेंथ आहे, एखादा हार्डर बीमर येत नाहीये, या सगळ्या बाबी आहेत, सातत्याने पाहिलं जात आहे. सततचे यॉर्कर लेंथ यावरती भर दिलाय. आउटसाइड द ऑफ स्टंप एखादा बाउन्सर का येत नाहीये, का पाहिलं जात नाहीये, या सगळ्या गोष्टी आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज निघालेत. हो, याही वेळी पहा पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, ट्रॅम्पलाईन आणि ट्रॅम्पलाईनच्या बाहेर व्हाईट बॉलचा कॉल आलाय. समीकरण बदललंय प्रवीण सर. या बॉलला सोडून दिलंय. राहुल शेट्टीला माहिती होतं की थोडासा वाईडिश बॉल आहे आणि त्यामुळेच या बॉलला सोडून दिलं, कारण की धावांची गरज आहे सध्या टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमला. आता समीकरण जर पाहिलं तर 9 बॉलमध्ये 20 धावांची गरज. राहुल शेट्टी स्ट्रायकर एंडला, ही मात्र जमेची बाजू ऑफसाईडला ड्राईव्ह केलं. 1 धाव तर आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अगदी दुसरी धाव देखील सहजरित्या इथे कंप्लीट केली जाते. समीकरण बदलले. आता समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 चेंडू आणि आता 18 धावांची गरज. 3 षटकार ही मॅच मात्र फिनिश करून जातील, तर 3 डॉट बॉल या मॅचमध्ये पुन्हा एकदा प्रेशर निर्माण करून देतील. येस, बरोबर बोललात तुम्ही, बरोबर उल्लेख केलात. मैदानाच्या आतमध्ये म्हणूनच म्हटलं जातं ना की बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये विचारांचा रोल टाका, प्रयत्नांचं बटन दाबा आणि यशाचे लक्क फोटो समोर प्रदर्शित करा. आता चर्चा राहिली आहे, येणारे काही बॉल शिल्लक आहेत. समीर निघालेत. हो, यावेळी फटका बसलाय. मिस टाइम आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल, कॅरी करेल आणि महत्वाच्या क्षणी विकेटचं पतन. फलंदाज राहुल शेट्टी एक जबरदस्त शॉट आणि स्वीट इनिंग खेळत असताना सरळ बॅक टू द पवेलियन. मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन इन मध्ये आल्यात. नाव आहे आकाश जुनघरे, जे दिवदेव गावचे आहेत आणि जावली तालुक्याला बिलॉंग करतात. आणि मास्टर हा शब्द आम्ही त्यांच्यासाठी उल्लेखला होता. आणि जावली प्रीमियर लीग मध्ये काय जबरदस्त खेळ राहिला होता. या मॅचची कहाणी बदलण्यासाठी ते आलेत इन अटॅक नंबरवरती अगेन्स्ट समीर शेलार.
आता 9 बॉलमध्ये 7 बॉलमध्ये 18ची गरज आहे विजयासाठी. आकाश झुनगर ते बॅटिंगसाठी खोला टाकलेला बॉल ऑन साईडला एक सिंगल तिथे कंप्लीट केली जाते. समीकरण आता बदललंय. समीकरणामध्ये बदल होताना आपल्याला 6 बॉलमध्ये आता 17 धावांची गरज होती. गोलंदाज चौथ्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर समीर शेलासाठी सुरुवातीचे 3 बॉल थोडंसं संघर्षमय राहिले, परंतु शेवटच्या 3 बॉलवरती राहुल शेट्टी सारख्या फलंदाजाला माघारी धाडला आणि तदनंतर मात्र एक चांगला बॉल हाताळला. 38 धावा धावफलकावरती 38 वरती 2 अशी अवस्था सध्याच्या घडीला आपल्याला टीम स्वामी समर्थ एपी स्पोर्ट या टीमचे पाहायला मिळते. चला टीम मीटिंग घेऊ नका, लगेचच मॅच स्टार्ट करा, कारण की अजून देखील शेवटचे 6 बॉल या ठिकाणी शिल्लक आहेत. सातारा प्रीमियर लीग 2026 अगदी टॅलेंटेड खेळाडू आणि टॅलेंटेड प्रीमियर लीग म्हणून सातारा प्रीमियर लीगकडे पाहिले जातं. अनेक तालुके अनेक गावं या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून जोडले जातात. अनेक नवोदित खेळाडूंना अगदी चमकदार करणारी ही स्पर्धा म्हणजे सातारा प्रीमियर लीग. आणि आजचा दुसरा दिवस आता शेवटचं षटक कोणाला दिलं जाईल, जो 6 बॉलमध्ये 17 धावा डिपेंड करतील. विवेक शिंदे आले बॅटिंगमध्ये चांगला परफॉर्मन्स करता आलेला नाही आहे जिल्हा आयकॉन म्हणून, परंतु आता गोलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजीचा एक दांडगा अनुभव असणारे गोलंदाज म्हणून विवेक शिंदे रोहेगावचे आहे, त्यांच्याकडे पाहिलं जातं. 6 बॉलमध्ये 17. जमेची बाजू ही की स्वामी समर्थ एपी स्पोर्टचे फलंदाज जे ऑल इंडिया आयकॉन म्हणून राहुल शेट्टी खेळत होते ते चौथ्या षटकामध्ये बाद झालेत. आता शेवटचे 6 बॉल आणि 17 धावांची गरज. आकाश सुकाळ एक हार्ड हिटर, आकाश झुनगरे एक हार्ड हिटर बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जावळीचे अप्रतिम फलंदाज, ताकद नजाकत अनेक पटक्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते, परंतु आज संघाला गरज आहे आणि गरज असताना ती बॅटिंग मात्र आज आकाश यांना करावी लागेल. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये विवेक शिंदे बाहुबली या नावाने त्यांना अनेक काळ ओळखले गेले, मात्र आता ओव्हर द विकेटने ते निघाले आहेत. पहिलाच बॉल पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप, भन्नाट वेग, यॉर्कर लेंथ, ही वाईट साइडचा आउटसाइड द ऑफ स्टंप यॉर्कर हाताळले जात आहेत. पहा ही रणनीती स्पष्ट राहिली आहे. अगदी फुटवर्क नव्हता या पटक्यामध्ये, जागेवरती उभे राहिले, पंचांच्याकडे दाद मागितली व्हाईट बॉलसाठी, परंतु पंचांचा निर्णय अतिशय चालाक्ष होता. डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. आता यावेळी फटका फसलाय, क्षेत्ररक्षक आहेत शॉट फाईन लेग मध्ये, तिथे मात्र कॅच ड्रॉप झाली आणि संधी मिळाली आहे. रनआउट आहेत, नॉन स्ट्राईक एंड वरती अटॅक करण्याचा प्रयत्न राहिलाय आणि संदीप मात्र आपला विकेट सॅक्रिफाईस करतायत. एक क्रुशल रणनीती मैदानाच्या आतमध्ये, एका धावेने धावसंख्या बहरली आहे. पाच बॉलमध्ये 17 धावा, 4 बॉलमध्ये आता 16ची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि जमेची बाजू की आकाश झुनगरे स्ट्रायकर आहेत. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. विवेक शिंदे आणि KSK क्रीडा प्रतिष्ठान आणि रोजेगावचे गोलंदाज आहेत. शेवटच्या आता 4 बॉल आणि 16ची गरज आहे. स्ट्रायकर इनला आकाश झुनगरे आहेत. कॅच ड्रॉप झाला होता, कॅच त्यानंतर संधी प्राप्त झाले, परंतु या संधीचं सोनं करत असताना आता 4 बॉलमध्ये चांगली इनिंग पेश करावी लागेल. यावेळेस आणखीन एक चांगला चेंडू हाताळला. आता मात्र आकाश झुनगरे यांना जागेवरती उभं केलं. आता समीकरण बदललंय, समीकरण 3 बॉल आणि 16ची गरज. तुम्ही खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये कसा खेळ करता, तुमच्यावरती तुमच्या चाहत्यांचं लक्ष असतं, तुमच्या गावाचं लक्ष असतं, तुमच्या तालुक्याचं लक्ष असतं, संपूर्ण जिल्हा आज तुमच्याकडे पाहतोय. एका बाजूला रुळेगावचे सुपुत्र आहेत जे बाहुबली म्हणून या नावाने ओळखले गेले आहेत. विवेक शिंदे यांची गोलंदाजी बहरली आहे मैदानाच्या आतमध्ये अगेन्स्ट द आकाश झुनगरे. ओव्हर द विकेटने विवेक पुन्हा निघाले आहेत. हो, यावेळी मात्र ऑन साईडला खेळाय दूरवर क्षेत्ररक्षक आहे. इथे मॅचची दशा आणि दिशा स्पष्ट होताना पाहायला मिळेल का? यस, इट इज. 2 धावा घेतल्या गेल्यात, म्हणजे येणारे बॉल 2 बनवायचे आहेत 14. जे गणित सोपं होतं ना ते आता मात्र अवघड होताना पाहायला मिळालं. आता जी टीम खऱ्या अर्थाने आशा प्रयत्नवादी होती ती आता आशावादी राहिली आहे. प्रवीण सर, 2 बॉलमध्ये आता 14 धावाची गरज आहे जिंकण्यासाठी. आणि समीकरण जर पाहिलं तर कुठेतरी फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी सोपं झालं, बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी अवघड झालंय, परंतु
क्रिकेटमध्ये जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत विजयाचं भाकीत करणं हे चुकीचं मानलं जाऊ शकतं. कारण की आजच्या दिवसामध्ये जर तुम्ही पाहिलं तर एक बॉल 6ची गरज असताना नो बॉल आला होता. प्रीटच्या बॉलवरती चौकार देखील बाईच्या स्वरूपात आला होता आणि ती मॅच सुपर ओव्हरमध्ये गेली होती. हा सातारा प्रीमियर लीगचा आजच्या दिवसाचा इतिहास आहे. त्यामुळे जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही आहे तोपर्यंत मात्र विजयाची आपल्याला गॅरंटी देता येत नाही आहे. चौकार आला आता समीकरण बदललं आहे आणि एक बॉल 10ची गरज आहे या स्पर्धेसाठी. पहिला विजय यावेळी पाहाल. जोरकस प्रहार आहे, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, बॉल मात्र सरळ सीमारेषे पार. आजच्या दिवसामध्ये सातारा प्रीमियर लीग पर्व क्रमांक 2 या स्पर्धेसाठी विजयी संघाचा असेल ते अभिनंदन. एपी स्पोर्ट्स मात्र या स्पर्धेमध्ये आयोजकांच्या वतीने खऱ्या अर्थाने आम्हाला या ठिकाणी बोलवलं, या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी दिली. त्यामुळे आयोजन कमिटीच्या वतीने आम्ही त्यांच्या खऱ्या अर्थाने ऋणी आहोत आणि थँक्यू सो मच बापू पार्टे आणि त्यांची संपूर्ण टीम. थँक्यू सो मच प्रवीण सर. थँक्यू सो मच. आणि आजच्या दिवसामध्ये ज्यांचा आवाज आपल्याला लाभला अर्थातच शैलीजी जाधव सरांचा देखील सन्मान आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती करूयात. चांगलं समालोचन